आज मी आपणास ट्रान्समिशन सिस्टीम याची माहिती करून देणार आहे. इंजिनमध्ये निर्माण झालेली शक्ती ही गाडीच्या चाकांना देण्यासाठी गाडीवर जी पद्धत वापरली जाते त्या ट्रान्समिशन सिस्टीम असे म्हणतात. या सिस्टीमच्या सहाय्याने वाहनाचा वेग आवश्यकता कमी जास्त करता येतो. तसेच इंजिनाची गती क्लच, गिअरबॉक्स, प्रॉपेलर शाफ्ट, इंडक्शन जॉईंट आणि रेअर ॲक्सल मार्फत व्हीलपर्यंत पोहोचले जाते किंवा खंडित केली जाते. बहुतेक इंजिन ही वाहनाच्या पुढील बाजूस बसवलेली असतात. तर या मेजर पार्ट्स ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीममध्ये कोणकोणते घटक येतात, तर त्यामध्ये आहे क्लच, गिअरबॉक्स, इंडक्शन जॉईंट, प्रॉपेलर शाफ्ट, डिफरेन्शियल फायनल ड्राईव्ह आणि रिअर ॲक्सल. तर आता त्याचे कार्य आपण पाहणार आहोत. तर यामध्ये कोणकोणते क्लच, इंजिन व गिअरबॉक्सचा संबंध जोडण्याचे व तोडण्याचे कार्य क्लच करते. गिअरबॉक्स रस्त्याच्या रचनेनुसार गाडीचा वेग कमी जास्त करणे किंवा गाडी स्थिर उभी करणे. त्यानंतर आहे इंडक्शन जॉईंट. तर सर्व अँगलमध्ये मागील चाकांना गती देता यावी किंवा गिअरबॉक्स व डिफरेन्शियलमधील अंतर कमी जास्त झाले तरी योग्य प्रकारे गती अर्जित करणे. प्रॉपेलर शाफ्ट गिअरबॉक्सवरून डिफरेन्शियल शक्ती पुरवण्याचे काम प्रॉपेलर शाफ्ट करतो. या शाफ्टचा उपयोग गिअर व्हील ड्राईव्हमध्ये केला जातो, परंतु फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये केला जात नाही. त्याच्यानंतर डिफरेन्शियल. प्रॉपेलर शाफ्टद्वारे मिळालेली जी शक्ती ही 90 अंशामध्ये चाकांना पुरवणे. आणि रिअर ॲक्सल डिफरेन्शियलमध्ये 90 अंशाच्या डिग्रीमध्ये विभागलेली शक्ती ही रिअर ॲक्सलद्वारे चाकांना देण्याचे कार्य रिअर ॲक्सल करते. अशा प्रकारे मी तुम्हाला ट्रान्समिशन सिस्टीमबद्दल संपूर्ण माहिती करून दिली आहे. धन्यवाद.